नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आणि एकच नम्र विनंती की तुम्ही जर आत्ता या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन, तेही प्रेस करा. आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर अनघा केसकर यांच्या विकल्प या कथासंग्रहातली कथा चौखूर. रोजच्याप्रमाणे दुपारची सर्व कामं आवरून मी माझ्या लेखनासाठी सिद्ध झाले. आता 2-2.5 तास तरी माझे स्वतःचे असणार होते. संगणकावरनं प्रेमानं हात फिरवून मी तो सुरू केला आणि पडद्यावर आयकॉन्स येण्याची वाट बघायला लागले. खिडकीच्या गजावर बसून आज बुलबुल उगीचच रोजच्यापेक्षा जास्त चिवचिवतोय असं लक्षात आलं. काय झालंय काय तुला राजा? का राणी? राणीच असावी ती. घरासाठी आणि पिल्लांसाठी एवढी तडफड राणीचीच होणार असं मी मनाशी पक्क केलं. तुझी भाषा मला नाही ग कळत. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिला बिचारीला तरी माझी भाषा कुठे कळत होती. काहीतरी जीवाच्या आकांतानं सांगावं तसं दर 2 मिनिटांनी ती कंठशोष करून सांगत होती. शेवटी मी त्या आवाजानं वैतागले. मला माझ्या कामासाठी आता थोडी तरी शांतता हवी होती. खरं म्हणजे बुलबुलांचं ते कुटुंब आता आमच्या घरचंच झालं होतं. तरी कधी नव्हे ते तिला चक्क हातानं हाकललं आणि लिहायला बसले. 15 दिवसांपूर्वी या बुलबुलांच्या जोडीनं माझ्या या खोलीत आडोसा बघून आपलं कुटुंब वाढवायचा निर्णय घेतला होता. खूप आनंद झाला होता मला त्याचा. अगदी काड्या काड्या जमवून घरट्याला छानसा गोलट आकार यायला लागला तेव्हापासून मी त्यांच्या विश्वात रमायला लागले होते. मुळात मी फार भाबडी आणि भावूक नसले तरी अशा काही गोष्टी उगीचच मला एक प्रकारचं आंतरिक समाधान देऊन जातात. कदाचित वय वाढलं की माणसं आपोआप जास्त हळवी आणि संवेदनाशील होत असावीत. आयुष्यातले उन्हाळेही आपल्याला तसं बनवत असतील. पक्ष्यांनी घरटं बांधायला आपल्या घराची निवड करावी याचं मला फारच अप्रूप वाटलं होतं. या घरात त्यांना सुरक्षिततेची भावना वाटते हे घराच्या दृष्टीनं चांगलं शुभ लक्षण आहे अशी मनाची समजूत मी करून घेतली. यथावकाश त्या घरट्यात 3 पिल्लं दिसायला लागली. त्यांचे आईबाप त्यांना येवल्याच्या चोचीनं भरवायला लागले. लवकरच माना उंच करून पिल्लं कसल्या कसल्या मागण्या करायला लागली. ही सगळी प्रगती मी कौतुकानं बघत होते. आदल्या दिवसापासून पिल्लांना उडायला शिकवायची धावपळ चाललेली लक्षात आलं होतं. आणि सगळं व्यवस्थिशीर सुरू असताना आज ही बाया उगाचच का ओरडतीये हे मला समजत नव्हतं. मुख्य म्हणजे ते समजून घेण्याचा माझा आत्ता मूड नव्हता. आधीच माझं खूप मोठं काम खोळंबलं होतं. साप्ताहिक सदरासाठी लिहायला घेतलेला ललित लेख आजच्या आज पूर्ण करून तातडीनं पोचता करायचा होता. शीतलशी फोन झाल्यापासून 2 दिवस मन सुचिंत नव्हतं. तिचा फोनवरचा आवाज ऐकल्यापासून जीव नुसता कळवळत होता. त्या परक्या देशात इतक्या लांब ती कशी सगळ्याला तोंड देत असेल या एका विचारानं झोप उडाल्यासारखी झाली होती. नाही ते विचार मनात येत होते. त्यामुळे बळजबरीनं लिहायला बसले तरी काही सुचत नव्हतं. कबूल केलेल्या तारखेला संपादकांच्याकडे आपलं साहित्य मिळावं याबाबतीत मी नेहमी दक्ष असते. माझ्या या वक्तशीरपणाबद्दल मला अभिमान होता. पक्षिणीला जसं मी मगाशी दटावलं होतं तसंच माझ्या मनाला आता दटावून मी गप्प केलं आणि वातावरण आल्हाददायक करण्यासाठी हलक्या आवाजात जुनी हिंदी गाणी सुरू केली. मनाचे चोचले न पुरवता मुकाट्यानं लिहायला लागले. स्वयंशिस्तीचा भाग म्हणून असेल किंवा लेखन समाधी लागली म्हणून असेल, पुढचे 1.5-2 तास मी एकतानतेनं लिहित राहिले.
शेवटचा शब्द लिहून आळस देण्यासाठी आळोखे पिळोखे देताना लक्षात आलं की एक कोवळा आवाज कुईकुई करतोय. हा कसला आवाज? पिल्लांचा? पण ती तर सकाळीच उडून गेली ना. माझ्या मनात आलं. आजूबाजूला पाहिलं तर खोलीत, घरात सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. दुपार केव्हाच टळून गेली होती. माझ्या लिहिण्याच्या नादात उठून दिवे लावायचं भान मला राहिलं नव्हतं. मी पटकन उठले आणि दिवा लावायला गेले. त्या नादात दिवाणा खालून लडखडत बाहेर येणाऱ्या पिल्लाकडे आधी माझं लक्षच गेलं नाही. काळ्या रंगाचं कसं बसं लुटू लुटू चालणारं ते पिल्लू पाहिलं आणि मला त्या बुलबुलच्या दुपारच्या आक्रोशाचा अर्थ स्पष्ट झाला. दिवाणाजवळ मी बसलेली असल्यामुळे तिला आपल्या पिल्लाकडे जाता येत नव्हतं. तेव्हा त्या बुलबुलच्या तोंडात एकदा एक अळीही मी बघितली होती. पिल्लाला भरवायला ती तळमळत होती. तर हळूच मी त्या पिल्लाजवळ बसले तशी त्यानं आपले पंख फडफडवत माझ्यापासून थोडंसं दूर उडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या त्या वाकड्या तिकडे हालचालीवरून कळलं की स्वारीनं स्वतःला कसली तरी दुखापत करून घेतली आहे. घरट्यातून उडायचा प्रयत्न करत असताना हे पिल्लू उंचावरनं पडलं असेल का? माझा जीव कळवळला. शीतलनं जिआरीला बसावं याला माझा प्रथमपासून विरोध होता. कारण एकदा का जिआरीला बसलं की ती स्कोअर मिळवण्यासाठी मनापासून झटणार आणि चांगला स्कोअर आला की तिला पाठवणं आलंच. पण माझं म्हणणं काही सुधीरनं ऐकलं नाही. मग तीही नादावल्यासारखी अमेरिकेला जायची स्वप्न बघायला लागली. अशा तरण्या ताठ्या मुलीला एकटीला आपल्यापासून इतकं लांब पाठवणं बरोबर नाही असं मी सारखं सुधीरला सांगत होते. पण मी बुरसटलेल्या विचारांची आहे, जुनाट विचारसरणीची आहे असं मग त्या दोघांनी मिळून ठरवून टाकलं. मग माझं ऐकणार कोण? सुधीरला आता कितीही पश्चात्ताप झाला तरी त्याचा काही उपयोग नव्हता. चिमणी एवढं तोंड करून बसलं तरी त्याला काही अर्थ नव्हता. त्याला तसं एकटंच खंतावत बसलेलं बघून मला वाईट वाटतं. पण आता वेळ निघून गेली आहे. पोरगी हुशार आहे म्हणून इंजिनिअरिंगला घातली तेव्हा मी काही बोलले नव्हते. वाटलं होतं इंजिनियर झाल्यावर चांगला मुलगा बघून हिचं लग्न करून देऊ. जितके दिवस जमेल तितके दिवस कामधाम करेल. मूल झाल्यावर फारच ओढाताण व्हायला लागली तर देईल नोकरी सोडून. काही असलं तरी आपल्या नजरेसमोर राहील. पण झालं भलतंच. बीईला ती गुणवत्ता यादीत आली तेव्हा माझ्या उरल्या सुरल्या विरोधातला जोर संपला. GREमध्ये 2100 स्कोअर आला आणि चांगल्या युनिव्हर्सिटीत पहिल्या सेमिस्टरलाच असिस्टंटशिप मिळते म्हटल्यावर तिला जाऊ न देणं शक्य नव्हतं. शिवाय शीतलच्या पाठोपाठ 4 वर्षांनी आभी पण अमेरिकेला युनिव्हर्सिटीत शिकायला जातो म्हणाला असता तर त्याला मी नक्कीच अडवणार नव्हते. त्यावेळी मग जेंडर बायस असं म्हणत मला शीतलनं जीव नकोसा केला असता. म्हणजे होत गेलं ते कौतुकानं बघत राहिले. जाताना उपदेश करायचा होणारा मोह सुधीरच्या आणि दोन्ही मुलांच्या टिंगलटावाळीच्या भीतीमुळे सोडावा लागला. माझ्या त्या उपदेशाचा काही उपयोग झाला असता अशी तरी काय खात्री आहे? कोणाला कोणाची कशी भुरळ पडेल आणि कोण कोणाच्या केव्हा प्रेमात पडेल याचा काही नेम नसतो. ते वयही वेडं असतं. पौगंडावस्था मागे राहिली तरी स्वप्नाळूपणा संपलेला नसतो. उलट त्याच्या जोडीला आपण आता लहान नाही, स्वप्नाळू नाही हा वृथा भ्रम मात्र असतो आणि तोच माणसाला जास्त गाफील करतो. बाकी शीतलला एकटीला दोष देण्यातही काही अर्थ नाही. सुरुवातीला होमसिक होऊन तिचे फोन यायचे तेव्हा तिने सगळं सोडून परत यावं असं वाटायचं. पण हळूहळू ते तसे फोन बंद झाले तेव्हा किती बरं वाटलं होतं. पिल्लू आता आपल्या पंखांनी उडणार असा विश्वास वाटला होता.
भारतीय मुलामुलींचा तिचा छोटासा कंपू जमला म्हटल्यावर तर अगदी निश्चिंत वाटलं होतं. पुढे तिच्याच इन्स्टिट्यूटमध्ये शिकणारा परेश तिच्यात गुंतलाय हे ऐकल्यावर मीही हुरळून गेले होतेच की. सुधीरला तर अख्खं जग जिंकल्यासारखा आनंद झाला होता. त्यावेळी तो म्हणाला होता, बघ उगाच काळजी करत होतीस का नाही. मला खात्री होती शीतलला कुणीही वाटेवरचा चोर हसत हसत पळवून नेईल. आता काय म्हणायचं आहे तुला. हा योग का जुळून आला सांग. तिला जाऊ दिलं म्हणून. मान्य आहे. मीही हसत माझी चूक मान्य केली होती. काही वेळा आपली चूक मान्य करण्यातही किती आनंद असतो. पण तेव्हा आम्हाला कुठे माहिती होतं की हा आनंद अल्पजीवी ठरणार आहे. वाटेवरच्या चोरानं तिला पळवायला नको होतं. तिच्या आयुष्याचे असे धिंडवडे काढायला नको होते. म्हणून तर मी सारखी तिला जपायला बघत होते. आणि जमादार खाण्याच्या चाव्या चोराच्या हाती आपणहून सोपवाव्या तशातली गत झाली होती. परेश आपल्या जातीचा नाही, त्याला मराठीचा गंधही नाही, याचं आम्हाला विशेष काही वाटलं नव्हतं. अंगलाळलेल्या उच्चारातलं त्याचं ते इंग्रजी ऐकायलाही मजा वाटायची. नेटवरून शीतलनं त्याचे पाठवलेले फोटो बघून जीव सुपा एवढा झाला होता. कुणालाही भुरळ पडावं असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. भल्या मोठ्या गाडीला रेलून उभा असलेला परेश आणि त्याच्याकडे हसऱ्या मुद्रेनं बघणारी शीतल ही जोडी विधात्यानं एकमेकांसाठीच घडवली आहे असं सगळेच म्हणाले होते. त्याचं आणि त्याच्या आईवडिलांचं लाघवी बोलणं, मन जिंकून घेणारे मॅनर्स यांनी आम्हीही प्रभावित झालो नव्हतो का. तो तिथल्या मातीत वाढलाय याचा खरा अर्थ जसा शीतलला कळला नव्हता तसा आपल्यालाही कळला नव्हता. त्याचं मोहक वागणं बोलणं वरवरचं आहे हे तर आपल्याला कळलंच नाही, तर त्या एवढ्याशा पोरीला का दोष द्यायचा. बघता बघता 1.5 वर्ष सरेल आणि मग लग्नाबिग्नाची गोष्ट करता येईल अशी स्वप्न मी बघत होते. किती बेत केले होते या वेड्या मनानं. हॉल कोणता घ्यायचा, दागिने कसे करायचे, साड्या ड्रेसेस कोणते घालावे, दुसरा कुठला चाळाच नव्हता मनाला. त्या दोघांच्यात काहीतरी बिनस्त आहे याची कल्पना नक्की कधी आली मला. डिसेंबरमध्ये ते दोघं परेशच्या दोस्ताकडे कुठल्याशा पार्टीला जाणार होते. पण त्याच रात्री उशिरा शीतलचा फोन आला. खूप अस्वस्थ वाटली ती. अगं आत्ता घरी कशी तू? पार्टीला न जाणार होतीस? हा प्रश्न माझ्या तोंडून बाहेर नाही पडला की ती भडा 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 बोलायला लागली. पण भांडणाविषयी चकार शब्द नाही बोलली. तिने काही सांगितलं नाही तरी त्या दोघांचं नक्की काहीतरी बिनसलं होतं हे माझ्या लक्षात आलं. किती खोदून खोदून विचारलं काय झालंय ते, पण पठ्ठी ताकास तूर लागू देईना. सुधीरनं खूप गळ घातल्यावर त्याला मात्र तिने त्यांचं भांडण सांगितलं होतं. त्यानं कोणते कपडे घालावे, तिने किती वाजता तयार व्हायला हवं, असल्या फालतू विषयांवरनं भांडतायत असं सांगितल्यावर आम्ही निश्चिंत झालो होतो. हे काही फार काळजी करण्यासारखे विषय नव्हते. प्रेमात पडल्यावर माणसं उगीच एकमेकांवर जास्त हक्क सांगायला लागतात हे आम्हाला ठाऊक नव्हतं का. अशी वादावादी झाली तरी ते फारसं मनावर घ्यायचं नसतं अशी तिची आम्हीच तर समजूतही घातली. नव्या वर्षाच्या सुरुवातीला त्याने आपापसातला तणाव मिटवला हे कळलं तेव्हा आपलंच भांडण मिटल्यासारखा आनंद आम्हाला दोघांना झाला होता. पण तो समेट अगदी अल्पजीवी ठरला होता. कुठेतरी काहीतरी बिघडतच गेलं. ते काय आहे हे कळलं तेव्हा उशीर झाला होता. डेटिंगच्या त्याच्या कल्पना वेगळ्या होत्या. त्याच्या भलत्या सलत्या मागण्या पुरवणं शीतलला शक्य नव्हतं. आसपास लहानपणापासून ते पाहिल्यामुळे ऐकल्यामुळे त्याच्या दृष्टीनं जे अगदी स्वाभाविक आणि नित्याचं होतं ते शीतलला पटत नव्हतं. तिच्या दृष्टीनं ते वागणं असभ्य होतं, पाप होतं.
शेवटी इथले संस्कार तिच्या मनावर आम्ही केले होते ना. कशी ती वाटेल त्या थराला जाईल? एक एक करत सगळ्या गोष्टी तिने गेल्या महिन्यात चॅट करताना सांगितल्या होत्या. त्या ऐकताना पित्त खवळलं होतं. वाटलं होतं या कारणासाठी जर परेशला तिच्याशी संबंध तोडायचे असतील तर तोडू देत. तो जर इतक्या उथळ विचारांचा असेल तर त्याच्याबरोबर संसार करताना पुढे शीतल मेटाकुटीला येईल. पाहिजे असेल तर तिथलं सगळं सोडून देऊन शीतलनी इकडेच परत यावं असंही मी सुचवलं होतं. पण शीतलला तेही मान्य नाही झालं. सुधीरनी तिला पाठिंबा दिला आणि मी पुन्हा एकदा गप्प झाले. आता फक्त अभ्यासावर मन एकाग्र कर असा सल्ला माझ्याही मनाविरुद्ध तिला देत राहिले. म्हणजे जर तिथे राहून शिकायचंच असा जर तिचा निर्धार असेल तर तेच करणं भाग होतं ना. पण मग कळलं की परेशला संबंधही तोडायचे नाहीत आणि आपला हे काही सोडायचा नाही. नाना तऱ्हांनी तो तिला छळत राहिला. आता या गोष्टी आम्ही कोणी त्याच्याशी किंवा त्याच्या आईवडिलांशी कशा काय बोलणार होतो? माणसं इतकी बदलू शकतात हे खरंच वाटेना. मनात आलं हाच का तो परेश ज्याने शीतलला बरं नसताना इतकी धावपळ केली होती? होमसिक झालेलं मन आणि फ्लूनं बेजार झालेलं शरीर घेऊन शीतल हॉस्पिटलमध्ये गेली ती त्याच्याच गाडीतनं. तिच्या रूममेट्सकडे किंवा बाकीच्या विद्यार्थ्यांकडे गाड्या नव्हत्याही. आपले क्लासेस बुडवून प्रसंगी इन्स्टिट्यूटकडनं डिसिप्लिनरी ॲक्शन होईल याची तयारी ठेवून त्यांनी तिला मदत केली होती. तिनेच कौतुकानं आम्हाला हे सगळं सांगितलं होतं. काय झालं ग वसू तुला? अगं अशी खाली का बसली आहेस? चक्कर आली आहे का? सुधीरचा पाठीमागून आलेला आवाज ऐकून मी भानावर आले. पण तो काय विचारतोय हे मात्र लक्षात येईना. माझा हात धरून तो मला उठवायचा प्रयत्न करायला लागला तेव्हा मला कंठ फुटला. नाही मला काही झालेलं नाही रे. हे पिल्लू बघ ना, हे बिचारं एकटं पडलंय, त्याच्याकडे बघत होते. त्या पिल्लाकडे बघून सुधीरला शीतलची आठवण आली का नाही कोण जाणे, पण त्याचा चेहरा कसनुसा झालेला पाहिला तेव्हा वाटलं त्यालाही माझ्यासारखी शीतलचीच आठवण आली आहे. झोपायला जाईपर्यंत आम्ही दोघेही एकमेकांचं मन सांभाळायचं म्हणून या विषयावर काही बोललो नाही. आता ते पिल्लू आपल्या लंगड्या चालीनं बाहेरच्या बैठकीच्या खोलीत पोहोचलं होतं. रात्री मांजरा बिंजरानं त्याला मारू नये यासाठी त्या खोलीची दारं सुधीरनं लावून घेतली. रात्रभर ते पिल्लू ओरडत होतं. त्या पिल्लाच्या कढण्याचा ओरडण्याचा आवाज कितीतरी वेळ येत होता. मी सुद्धा गादीवर तळमळत होते. केव्हा तरी उशिरा मला झोप लागली. सकाळी जाग आली ती सुद्धा पिल्लाच्या ओरडण्यानंच. आता पिल्लाच्या जोडीला त्याची आईही आतल्या खोलीच्या खिडकीतनं ओरडत होती. मी चटकन उठले आणि एकदा सेटीखाली जाऊन बसलेल्या त्या पिल्लाकडे आणि एकदा आतल्या खोलीतल्या त्याच्या आईकडे पाहत होते. दोघांनाही एकमेकांचा आवाज येत होता, पण एक दुसऱ्याला शोधायचं कुठं आहे ते समजत नव्हतं. त्यांचा तडफडाट मी अगतिकपणे ऐकत होते. आतल्या खोलीतून पॅसेजच्या वाटेनं आईला पिल्लाकडे जाता आलं असतं, पण तिला ते मी सांगू शकत नव्हते. पिल्लाला काही खायला घालू शकत नव्हते. पुन्हा माझ्या मनात तिची माझ्याशी तुलना सुरू झाली. मला फ्लॉरिडाला जायचा मार्ग माहिती होता, पण जाणं शक्य नव्हतं. परिणाम तोच, तडफड, तगमग. छानदिष्टपणानं मी त्या दोघांचा आकांत ऐकत राहिले. तिच्या हालचालींचा मागोवा घेत राहिले. थोड्या वेळानं कसं कोण जाणे, पण तिला समोरच्या दारातून जाऊन स्वयंपाकघरात पाहावंसं वाटलं. तिथे आपलं पिल्लू नाही असं म्हटल्यावर ती थोडीशी हिरमुसली. थोडा वेळ तिथेच ओरडत थांबली आणि नंतर व्हरांड्यात गेली. आता फक्त व्हरांड्याच्या दुसऱ्या दारानं ती डावीकडे वळली असती तर ती पिल्लापाशी पोचणार होती. मी हातातलं काम थांबवून तिच्या हालचालींचा कानोसा घेत थांबले.
ते पिल्लू आणि त्याची आई दोघंही तोंडानं अव्याहत किलबिलाट करत होते. बहुधा त्यांची प्रश्नोत्तरं चाललेली असावीत. अखेर एकदाची आई ती डावीकडच्या दारातनं योग्य त्या खोलीत गेली, पिल्लाला भेटली. त्यांच्या आनंदात मी सुद्धा सहभागी झाले. त्यानंतर ती पक्षीण आपल्याला कळलेल्या मार्गानं ये जा करायला लागली. प्रत्येक वेळी चोचीत एखादी आळी नाही तर किडा घेऊन ती यायची आणि तिला कळालेल्या त्या लांबच्या रस्त्यानं जाऊन पिल्लाला भारवायची. हा खेळ खूप वेळ चालला होता. मी पक्षिणीला शॉर्टकट दाखवू शकत नव्हते. मग एक विचार माझ्या मनात आला. लांबचा रस्ता आपणच बंद करून टाकला की ती बुलबुल जवळचा मार्ग शोधेल. स्वयंपाकघराची दोन्ही बाजूंची दारं मी बंद केली. पक्षीण क्षणभर गोंधळली. बंद दारासमोर 2 वेळा घुटमळली, परत गेली. तिसऱ्या वेळी मात्र सरळ पॅसेजमध्ये शिरली आणि थेट पिल्लापाशी गेली. माझ्या मनाचे नवे कल्पनाविलास सुरू झाले. पक्षिणीच्या जागी आता मला वास्को द गामा आणि त्याचं ते केप ऑफ गुड होप आठवायला लागलं. त्यांनी शोधलेला तो दूरचा मार्ग किती वर्ष माणसं वापरत होती. सुवेज कॅनॉल बांधेपर्यंत नवा जवळचा मार्ग आपल्याला कळला नव्हता. आपल्याला माणसांना तो जसा गरजेपोटी कळला होता तसाच या बयेला गरजेपोटी तो कळला होता. आता माय लेकरांची भेट सोपी झाली होती. शीतल अमेरिकेला गेली तेव्हा आमच्याकडे फोनचं ISD कनेक्शन नव्हतं. मग वेळ ठरवून सार्वजनिक बूथवर जाऊन थांबावं लागायचं. सटी सामाशी तिचा आवाज ऐकू यायचा. STD कनेक्शन आल्यानंतर तिच्याशी अधूनमधून बोलणं कसं सोपं झालं होतं ते मला आठवलं. पुढे अभिसाठी घरी कम्प्युटर घेतला, इंटरनेट कनेक्शन घेतलं, तेव्हा शीतलशी रोजच चॅट करता यायला लागलं. संवाद माध्यमात झालेल्या सुधारणांचा आम्हाला तेव्हा जो आनंद झाला होता तो या मायलेकराच्या आनंदापेक्षा वेगळा थोडाच होता. त्यामुळे या मायलेकराचा आत्ताचा आनंद मला पूर्णार्थानं कळला. माझ्या मनात आलं की आत्ता ही पक्षीण जशी पिल्लाजवळ गेली आहे तशीच शीतलही लवकरच इकडे येऊन आम्हाला भेटेल. पिल्लाची आणि बुलबुलची संपलेली ताटातूट एवढा सगळा अर्थ सांगत होती मला. इतके दिवस फक्त मधल्या खोलीच्या ट्यूबलाईटवर त्या पक्ष्यांचं राज्य होतं. आता ते बैठकीच्या खोलीपर्यंत पसरलं. आता हे फक्त आमचं घर राहिलं नव्हतं, ते त्यांचंही झालं होतं. अभिसकट सर्वांनी ते मान्य केलं होतं. चालताना प्रत्येकजण जपून चालण्याविषयी दुसऱ्याला बजावत होता. पिल्लाला चुकूनही स्पर्श न करण्याबद्दल जागरूक राहत होता. फार तर एखाद्या दिवसाचा प्रश्न होता. आम्ही तसे त्या पिल्लाच्या सुरक्षिततेसाठी दक्ष होतो. तसंच अमेरिकेत शीतलला कुणी हितचिंतक भेटणार असल्याचे जणू हे संकेत होते. त्यामुळे आमच्या सर्वांवरची जबाबदारी आणखीन वाढल्याची खुळी कल्पना माझ्या मनात घर करत होती. सुधीर आणि अभिला हे माझ्या मनाचे खेळ कळणं शक्य नव्हतं. मीही त्यांना काही समजावायच्या भानगडीत पडणार नव्हते. तो सगळा दिवस त्या पाखरांसाठी चांगला गेला. त्यामुळे मीही उगाचच खुशीत होते. आमच्या शीतलचंही सगळं ठीक होणार होतं, नीट मार्गी लागणार होतं अशी मला खात्री वाटायला लागली आणि आतून शांत शांत झाले मी. त्या रात्री झोपताना आम्ही पिल्लाच्या खोलीची दारं आठवणीनं लावली. पण दुसऱ्या दिवशी पाहिलं तर सूर्य चांगला वर आला तरी पक्षीणबाई फिरकल्या नाहीत. पिल्लू बिचारं केविलवाणं ओरडत होतं. त्याला काय द्यावं, कसं सांभाळावं मला काही माहीत नव्हतं. बुलबुल शाकाहारी नसतात हे फक्त ठाऊक होतं. आळ्या कुठून आणणार मी? मग टार्झनची गोष्ट आठवली. माकडीनं आपल्या वकुबाप्रमाणे आपल्या पद्धतीनं नव्हता का केला त्याचा नीट सांभाळ. डब्यातले तांदळाचे 4 दाणे काढले आणि पिल्लाजवळ नेऊन ठेवले.
त्याच्या आईच्या बेजबाबदारपणे वागण्याचा थोडा रागच आला मला. पिल्लानं तांदळाच्या दाण्यांना तोंड लावलं नाही. आपल्या कोवळ्या आवाजात ते आपलं ओरडत राहिलं आणि दमून गेल्यावर गप्प झालं. माझ्या मनात आलं, अभिसाठी मी नाही का इथे अडकून पडली आहे. त्याची 12वी नसती तर कशीही पैशांची व्यवस्था केली असती आणि शीतलकडे धावत गेले असते. बहुधा पक्षिणीच्या दुसऱ्या पिल्लांना काही दुखणं झालेलं असावं, तिथे अडकले असावी ती बाया. दुपार झाली तरी पक्षिणी पिल्लाकडे फिरकली नाही. मग माझ्या मनात आलं, पाखरं माणसापेक्षा जास्त शहाणी असतात. त्यांना निसर्गाचे नियम आणि संकेत बरोबर समजतात. तिने विचार केला असावा की जर पिल्लानं उडायला हवं असेल तर त्याला असं शामळट करून चालणार नाही. त्याचे प्रश्न त्याला सोडवता आले पाहिजेत. आपण जर भरवायला गेलोच नाही तर चट आपलं आपण उडायला लागेल, जगात वावरायला सक्षम होईल. म्हणजे मीही हेच करायला हवंय का? शीतल आता घरापासून दूर गेली आहे. तिचे मार्ग ती काढेल. इथून तिला जपण्याचा खुळा अट्टहास मी सोडायला हवा असं तर देवायला सुचवायचं नसेल ना. आता या सगळ्या खेळात देव एकदम कुठून आला तेही माझ्या लक्षात नाही आलं. पाखरांच्या निरीक्षणाच्या निमित्तानं का होईना मला थोडं थोडं शहाणपण येतोय असं वाटलं. आता ते पिल्लू आपलं आपण उडायचा प्रयत्न करणार होतं. त्याच्या पंखात बळ येऊन ते उडालेलं मला बघायचं होतं. माझं मन अकारण निश्चिंत झालं. पण तरीही एक मन नाठाळपणे वेगळंच काही सुचवायला लागलं. पक्षिणीनं या पिल्लाचा गॉन केस म्हणून नाद सोडला तर नसेल. माणसांना हे अंतर्ज्ञान नसतं. ही अंतःप्रेरणा पशुपक्ष्यांना आपल्यापेक्षा जास्त असतं असं कुठेतरी वाचलं होतं. नेमकं ते आत्ता आठवायची गरज होती का? पण आठवलं. त्या विचाराला मी दटावून दूर सारलं. इतकं दूर की हा विचार माझ्या मनात नक्की आला होता का नव्हता हेही मला सांगता यायचं नाही. पक्षिणीने काही ठरवलेलं असलं तरी आता शीतलच्या भवितव्यासाठी मला या पाखराला जीवापाड जपणं भाग होतं. एरवी कोळ्यांनी जाळी विणली की रागावणारी मी त्यांच्या घरातून काही किडे सापडतात का ते धुंडाळायला लागले. 2-4 बारके किडे मिळाले तेव्हा ते पिलापुढे ठेवताना अक्षरशः मी सुटकेचा निश्वास टाकला. आणखीन 2-4 दिवस जरी पिल्लाला सांभाळायला लागलं असतं तरी मी ते नेटानं करायचं ठरवलं, कारण त्यावर आता शीतलचं भवितव्य अवलंबून होतं ना. रात्री बाहेरच्या खोलीत सुधीर सोफा चेअरवर बसून टीव्हीच्या चॅनलशी नेहमीप्रमाणे खेळत होता. मीही माझी स्वयंपाकघरातली कामं करत मालिका बघत होते. कमर्शियल ब्रेकचा फायदा घेऊन कुकर बंद करायला मी स्वयंपाकघरात गेले आणि एकदम सुधीरच्या ओरडण्याचा आवाज आला. पाठोपाठ काहीतरी जोरात सरकवल्याचा आवाज कानावर आला. काय झालं हे बघायला मी लगबगीनं बाहेर गेले तेव्हा सुधीर मला म्हणाला, अरे बघ ना, नेमकं लक्ष नव्हतं माझं, कठीण आहे. हे म्हणताना तो सोफ्याखाली वाकून बघत होता. काय झालं? अगं मी हा इथे बसलेला असताना मांजरानं पळवलं त्याला. कधी खिडकीतनं आलं आणि त्याला उचललं, कळलंच नाही बघ मला. अपराधी सुरात सुधीर म्हणाला. अविश्वासानं मी खोलीत सगळीकडे पिल्लाला शोधायला लागले. सुधीरही माझ्याबरोबर शोधायला लागला, पण त्यात अर्थ नव्हता. त्याच्या हाताश हालचालीतनं ते स्पष्ट समजत होतं. आपण तरी किती जपणार ना त्याला. तरी आपल्याकडून आपण जेवढं शक्य होतं तेवढं केलं. जाऊ दे, तू मनाला लावून घेऊ नकोस. हे आणि असंच काही बाई तो बोलत राहिला, पण माझं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. माझ्या मनाच्या खिन्नतेची, औदासिन्याची त्याला कल्पना येणंच शक्य नव्हतं. ती यावी असंही मला वाटत नव्हतं. 2 दिवस माझ्या मनानं केलेले चाळे त्याला कुठे माहिती होते. पण त्या क्षणी एक अघटित घडलं. एक अशक्य कोटीतली गोष्ट घडून गेली. 2 दिवस चौखूर धावणाऱ्या माझ्या मनाला मी वेसण घातली. मी वेसण घालू शकले.
आता पिल्लाचा विचार मनात आला तरी माझी शीतल मला मुळीच आठवली नाही. 2 दिवस वेड्यासारखी मनात चालवलेली तुलना, आठवणींची सरमिसळ सगळं थांबलं होतं, त्याच अवस्थेत गोठून गेलं. कुणाच्या तरी शापानं क्षणार्धात पाषाणत्व पावलेल्या सुंदरीप्रमाणे. शीतलचं आमच्यापासनं दूर असणं आणि पिल्लाचं त्याच्या आईपासनं दूर असणं, त्याचं आत्ताचं दुर्दैव, यांचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता. पिल्लाचं नशीब त्याच्यापाशी. अचपळ असलेलं मन, वैऱ्यापेक्षा वाईट चिंतू शकणारं आपलं मन, आपण कधी आपल्याही नकळत इतक्या हुकमीपणे नियंत्रणाखाली आणू शकतो असं मला कोणी सांगितलं असतं ना, तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवला नसता. दोन्ही पायांवर उभारून फुरफुरणाऱ्या, बेलगाम होऊ पाहणाऱ्या नाठाळ घोड्याला कधी कुणाला आवरता येतं? नाही येत, मला माहिती आहे. पण त्या क्षणी मी ते कठीण काम लीलया करू शकले.